भुवनेश्वरी असं नको करू. आत्ता आपली पहिली प्रायोरिटी म्हणजे पहिलं प्राधान्य आपलं तुझ्या तब्येतीला आहे. तू आधी नीट व्हायला हवीस. अधिपती, आपण मनावर घेऊया. आता हिचं ऐकायचं नाही. हं? ते मी आयुर्वेदिक औषधाचं म्हटलं ना तुला, हिमालयातलं, ते बघूया आपण. चौकशी करतो मी. वाटलं तर आपण घेऊन जाऊ. मी घेऊन जाईन तिला. हं? डॉक्टर, तुम्ही आत्ता तुम्हाला अर्जंटली जे काही करता येतं ते करा. लगेच ट्रीटमेंट सुरू करा प्लीज. ह्याच्या काही टेस्ट वगैरे करायचे आहेत का? सांगा, लगेच ब्लड घ्या. वेळ घालवू नका त्यात. हो, करतो मी टेस्ट, सगळा टेस्ट करतो. हा. अहो पण आम्हाला काही झालंच नाही तर कसल्या करताय टेस्ट आणि बिस्ट? भुवनेश्वरी, आपल्याला वाटत असतं की आतून काही होत नाहीये, पण आज शरीरात काय चाललंय हे आपल्याला नाही कळत. मला विचार ना, मी भोगलंय सगळं. भुवनेश्वरी, आत्ता काल परवा मी बातमी वाचली की एक काका असेच मध्यम वयाचे, ते बोलता बोलता चक्कर येऊन पडले. कोणाला काही कळेच ना, ते सुद्धा असं नाकारायला लागले की मला काही झालेलं नाहीये वगैरे म्हणून. हॉस्पिटलमध्ये जेव्हा ऍडमिट केलं ना, तेव्हा कळलं 98% ब्लॉकेज होतात हार्टच्या त्या वेनमध्ये. अधिपती, त्यांच्यावरती ट्रीटमेंट झाली म्हणून ते वाचले, असं लिहिलंय त्या बातमीत. नाहीतर अनर्थ झाला असता की नाही सांग. अगं, एक वय असतं प्रत्येकाचं, हृदय आपलं कमकुवत होतं. आमचं हृदय काही कमकुवत नाही, आम्ही लई स्ट्रॉंग आहे. तेच सांगतोय भुवनेश्वरी, असं आपल्याला वरून वाटतं. आतमध्ये काय झालंय हे आपल्याला कळत नाही. त्याच्यासाठी डॉक्टर आहे, ट्रीटमेंट आहे. वय वय ताई का नाही, आतून बाहेरून दोन्हीकडून स्ट्रॉंगच आहे. आणि तिला काय बी एवढ्या मोठ्या ट्रीटमेंटची गरज नाही हो. डॉक्टरांनी गोळ्या दिले का नाही, का त्या गोळ्यांनी बरी होती ती. वय दुर्गेश्वरी, तुला सुद्धा तिच्या तब्येतीची काळजी नाहीये? आता तुझ्या समोर ती चक्कर येऊन पडली ना, तू सगळी धावपळ केलीस ना. या डॉक्टरांना कोणी बोलवलं? आता तू बोलवलंस ना. तू सगळं बघितलंस तुझ्या डोळ्यांनी, तिला काय त्रास झालाय तो, तू म्हणतेस तिला काही झालेलं नाहीये. कमाल आहे. अधिपती, मला असं वाटतंय की भुवनेश्वरीच्या तब्येतीबाबत आता हलगर्जीपणा करून चालणार नाही. काय माझं ऐकत नाहीये. तू निर्णय घे आता. हलगर्जीपणा बिलकुल चालणार नाही. आईसाहेब ऐका, डॉक्टर जर म्हणले तर आपण एकदा ऍडमिट करूया. डॉक्टर साहेब, तुम्ही काय ती ट्रीटमेंट चालू करा. हा, अधिपती करेक्ट आहे. हेच व्हायला पाहिजे. तब्येतीच्या बाबतीत असेच पटापट निर्णय घ्यायला पाहिजेत. डॉक्टर, चला आपण ऍडमिट करूया तिला. ब्लड टेस्ट वगैरे सगळं तिकडे करू आपण. अहो तुम्हाला सांगितलं ना एकदा, आम्ही ठीक आहोत म्हणून. काय गरज नाही ऍडमिट करायची. भुवनेश्वरी, तुला समजत नाहीये का? या डॉक्टरना वेड लागले का? त्यांनी सल्ला दिला ना ऍडमिट करायचा. ते उगाच म्हणतील का? एवढी गरज असेल ना म्हणून सांगतायत ते. डॉक्टर बरोबर आहे. निघा आता. दुर्गे, हा बघ त्यांचं काय फीचं. वय ताई. ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या तुमची, आणि काही वाटलंच तर मला फोन करा. या आता. नक्की नॉर्मल आहे ना हो बीपी? हे ऍडमिट करायची गरज नाही ना हो. त्रास व्हायला नको परत. त्रास नाही होणार ना? नाही, आता काही त्रास होणार नाही. आधी जी औषधं लिहून दिली होती ना, ती फक्त वेळेवर द्या. तुम्ही आराम करा. हा, बरं वाटेल. मी ते काय गोळ्या बिळ्या म्हणतात ते घेऊन येतो. तू थांब, आईसाहेबांसंग. वय चला. दुर्गे किती करशील ग तू? आता मी काय केलं ताई? पिक्चर मध्ये असतीस तर तुला मोठा अवॉर्डच मिळाला असता की ग. हा, अगदी आम्ही मरायला टेकल्यावानी वागत होतीस. ताई अगं, आपलं ठरलं होतं तसंच तर केलं मी. आम्ही तुला एवढा राडा घालायला सांगितलं नव्हता. तुला एवढं सांगितलं की तू एवढं करतेस. आम्ही काय सांगितलं होतं तुला? आमच्या तब्येतीचं कारण दे आणि अधिपतीनं घरला बोलवून घे. तेच केलं की मी ताई. आणि हे समजा असं खोटं वाटाय ना ग, म्हणून थोडी रडारड केली. आणि ताई, तुला खरं सांगू का, मला का नाही तुझी लई काळजी वाटते बघ. अगं, तुला का नाही असं बघितलं का नाही डोळे बंद झालेले? मी आजची सिच्युएशन खूप छान हँडल केली. आपल्याला इथून पुढेही असंच करायचंय. तुम्ही काही बोलू नका त्यांच्याशी. पण त्याचा काय फायदा आहे अक्षरा? फायदा होणार आहे बाबा. अक्षरा, मी तुला सांगू का, मी हे आज तिच्याशी बोललो वगैरे, पण मला हे जमणार नाहीये बाळा. मला त्रास होतो असं खोटं वागण्याचा. माहितीये मला बाबा, पण फक्त काही दिवस वाट बघा. या सगळ्यामध्ये आपलाच फायदा होणार आहे. कसला फायदा म्हणतेस अक्षरा? मी घरी आले की सांगेन बाबा तुम्हाला, पण आपला खूप मोठा फायदा होणार आहे. आपला म्हणजे? आपला म्हणजे तुमचा, माझा, अधिपतींचा. आपलं प्रमोशन होणार आहे बाबा. प्रमोशन? हो. कसलं प्रमोशन अक्षरा? बाबा, मी आता तुम्हाला काही नाही सांगू शकत.
पण आपलं जसं ठरलंय तसं तुम्ही वागा. मला फक्त एवढंच प्रॉमिस करा की तुमच्या मनात जे काही येईल ते अजिबात खरं खरं भुवनेश्वरी मॅडम समोर दाखवायचं नाही. ठीक आहे बाळा, मी शब्द देतो तुला. ओके, ठेव. गॉड ब्लेस. मी असं समोर बसला का नाही की आमची काही तब्येत बिघडत नाही, बीपी वाढत नाही, कसं आम्हाला एकदम बरं वाटतं. हे सारखं असं बीपी वाढणं चांगलं नाही. तुम्ही उगाच ताण घेत जाऊ नका डोक्याला. सगळं ठीक होणार. सगळं ठीक होण्यासाठी तरी आम्ही प्रयत्न करतोय, पण आमच्या हाताला काही यश येईना बघा. म्हणजे सुनबाईनं आणायला आम्ही दुर्गीला पाठवलं होतं, पण सुनबाई काही यायला तयार नाहीत. काय करायचं आम्हाला काही कळणं झालंय बघा. त्या आल्या नाहीत ते झालंच. काय सरळ सरळ दिसतेच की त्यांची इच्छा नाही म्हणून. पण मी तुम्हाला तेव्हा पण सांगितलं होतं की नाही, त्यांच्या घरला कुणाला पाठवू नका म्हणून, उगाच मिनत्या करायला. अहो असं करून कसं चालेल? हा, आपल्याला प्रयत्न तर करायलाच पाहिजेत का नाही? हा, जवळ सुनबाई घरला परत येत नाही तवर पुढं काहीच होणार नाही. म्हणजे मोठे मालक काय बोलले ऐकलत नव्हतं तुम्ही? लग्न पुढं ढकलू म्हणले. ते एक डोसकं फिरल्यावर काय तर बरळत राहतात. ते काय लगीन पुढे बिडे ढकलत नव्हते. अहो पुढंच ढकलत होते की. म्हणले की पाहिजे तर चांगली ट्रीटमेंट करू, काय ते हिमालयात जाऊन आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊ. हिमालयात जातात ते सगळं काय लगीन पुढे ढकलण्यासाठी म्हणत होते असं वाटत नाही मला. मग ते टाळतच होते.